नमस्ते मित्रांनो, बिग बॉस मध्ये तुम्ही बघितलं असाल जे आजचा टास्क झालाय ते पूर्णपणे फेक झालाय मित्रांनो. कारण की बिग बॉस मध्ये जे टास्क होता, जे की बिग बॉसची प्राइज होती, विनरला जी प्राइज भेटणार होती ती होती 25 लाख मित्रांनो. हीच प्राइज आता पूर्णपणे कमी झाली आहे. आता का कमी झाली आहे हे तुम्ही एपिसोड जर बघितला असेल तर तुम्हाला 100% कळालंच असेल. पण मित्रांनो, या टास्क मध्ये 25 मिनिटाचा कालावधी दिलता. त्यामध्ये दोघांना एकाच्या डोळ्यावरती पट्टी असणार आहे आणि एक फक्त त्याला मार्गदर्शन करून सांगणार आहे की कोणत्या कलरचा पाईप उचलून त्याला असेंबल तो व्यक्ती दुसरा करणार आहे. फक्त एक डोळा बंद ज्याचे आहे तो आणून देणार वस्तू आणि हे दुसरा व्यक्ती असेंबल करणार आहे. पण त्याच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन खूप आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये बरेच कलर आहेत. पिंक आहे, निळा आहे, लाल आहे आणि पिवळा आहे मित्रांनो. असे कलर त्यांना डोक्यामध्ये ठेवून ते सजेशन सांगायचं होतं की ज्याच्या डोळ्यावरती पट्टी आहे त्यानं बरोबर ते आणायचं आणि जे असेंबल करायचं होतं मित्रांनो. हे जर पूर्णपणे असेंबल जर झालं 25 मिनिटाच्या आतमध्ये तर त्या टीमला 25,000 रुपये विनिंग अमाऊंट भेटणार होती मित्रांनो. पण इथे थोडस बिग बॉसनं अनफेअर केलंय का मला असं वाटतंय. कारण की विचार करायची गोष्ट आहे, जर कुठेही जर तुम्ही गेम जिंकलात तर तुम्हाला पैसे डबल भेटतात, डबल अमाऊंट भेटते. पण इथे बिग बॉसच्या घरामध्ये काय चाललंय नेमकं? अंबानीकडे पैसा संपला आहे का अंबानी भिकारी झाला आहे? जे की तुम्ही बिग बॉसच्या जे सदस्य एवढे 100 दिवस मेहनत करून त्यांना फक्त लास्टला भेटण्याची अमाऊंट काय आहे ते नंतर बोलतो मी. पण एक मुद्द्याकडे बोलतो, जे त्यांना विनिंग अमाऊंट भेटणार ती 25,000 आहे, जी की टास्कची आहे. आणि जर तेच टास्क जर त्यांनी हारला तर 6.5 लाख रुपये मायनस होतील मित्रांनो. विचार करायची गोष्ट आहे, जर तुम्ही टास्क हारला तर 6.5 लाख रुपये मायनस होणार. किती पटीनं मायनस होत आहे? 6 पटीनं त्या 5 पटीनं मायनस होत आहे मित्रांनो. विचार करायची गोष्ट आहे, 3 टीम आता ऑलरेडी हरलेली आहेत. फक्त लास्टची टीम जिंकलेली आहे, की अपेक्षाच नव्हती या टीमकडून ही टीम विजेता होईल म्हणून मित्रांनो. खरंच सांगतो, सागरने जे माइंड लावून जी गेम खेळला मित्रांनो, त्यामुळेच हा टास्क आणि जिंकू शकला. एकीकडे मी राकेशची पण तारीफ करेल, कारण की तो न भरकडता स्टेट फॉरवर्ड मध्ये जाऊन त्याने न चुकी शांतपणे माइंड ठेवून ते पूर्ण टास्क खेळल्यामुळेच तो टास्क 24 मिनिट 21 सेकंद मध्ये संपवला मित्रांनो. यामुळे 25,000 त्यांना भेटलेले आहेत. ते या प्रकारे बिग बॉस मध्ये हे टास्क मला वाटतं की बिग बॉसने जाणून बुजून असेंबल केलेलं आहे. कारण की ह्या सदस्य जास्तीत जास्त हारणार आहे. आणि हे स्पष्ट होतं की राकेशनं तर नाही, सॉरी, विशालने तर सांगितलं की आतापर्यंतची हिस्ट्री आहे की राखीने कधीही बिग बॉसच्या घरामध्ये एकही रुपये कमवला नाही मित्रांनो. टास्क मध्ये सगळे मायनसच करत आले राखी. तिला फक्त एंटरटेनमेंट येतं. टास्क म्हणजे जे मनी प्राइजचा जो टास्क असतो तिथे तिनं आतापर्यंत झिरोच अमाऊंट कमवलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, ते XYZ, पण बिग बॉसने हा जाणून बुजून गेम ठेवलेला आहे मित्रांनो. त्यांच्या पदरी अमाऊंट आता किती पडणार आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो, तर तेच तुम्हाला सांगणार आहे. त्यांची अराउंड जर अमाऊंट गेली आहे विनिंग अमाऊंट जोडून 5,75,000 एवढी अमाऊंट त्यांना भेटणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला वाटत ही पण चांगली अमाऊंट आहे. आता एक मिनिट लक्षात घ्या आणि नीट बघा. जर TDS लावला त्यावरती GST लागत नाही मित्रांनो, कारण की रिअलिटी शो असल्यामुळे तिथे GST नाही लागत आहे. तिथं इन्कम टॅक्स म्हणजेच TDS लागत असून ती TDS कटणार आहे 1,79,400 रुपये मित्रांनो. एवढी अमाऊंट त्यांना कट होऊन अराउंड त्यांना फक्त 3,95,000 आसपास म्हणजे 4 लाखच्या आसपास त्यांना अमाऊंट, विनिंग अमाऊंट त्या विजेत्याला भेटणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं, इथं बिग बॉसने खरंच हा रचलेला गेम आहे का पूर्णपणे खोटारडा गेम म्हणजे टास्क ठेवला आहे? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खरंच मला तर वाटतं 25 लाख तुम्ही अमाऊंट ठेवलीच कशाला, जर तुम्हाला द्यायचीच नव्हती ती अमाऊंट का ठेवली? खूप वेगळ्या प्रकारचा का हे सीझन फ्लॉप होत आहे म्हणून तुम्ही हे जे टास्क ठेवलेला आहे, ज्यांनी की 25 मिनिटांमध्ये कोणीही ते टास्क पूर्ण करू शकत नाही, हे बिग बॉसला माहिती होतं मित्रांनो. कुठून माहिती? हे राकेश आणि सागरने कसा कंप्लीट केला हे बघूनच चकित झालेले सगळे जण मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. व्हिडिओ पटला असेल शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.